पण मला हे विचारायचंय की अम, आपण औषधं घेतल्यानंतर आपण आणखीन आजारी पडलोय असं आपल्याला का वाटतं? तुम्हाला असं कधी जाणवलंय का औषधं घेतल्यावरती आपल्याला खूप झोप येते, थकल्यासारखं होतं? जाणवलंय का? नाही का? बघा, औषधं आपल्या शरीरावरती पॅसिव्ह परिणाम करतात. म्हणजे आपल्या शरीराला आरामाची गरज असते. जेव्हा आपण झोपतो किंवा काही ऍक्टिव्हिटी करत नाही आणि एका ठिकाणी शांत बसून असतो, त्यावेळेला आपोआप बघा आपल्याला ना शरीराला रिकव्हर व्हायला वेळ मिळतो. आपल्याला जेव्हा बरं नसतं, काहीतरी दुखत असतं, काहीतरी पेन असतो कुठेतरी, जसं की आता समजा खोकला झालाय, तर अंगदुखी असेल किंवा ताप आला असेल तर अंगदुखी, पाठदुखी, ह्याच्यामुळे ना आपण नीट झोपू नाही शकत. मग ही औषधं काय करतात, आपल्या शरीरावरती असा इम्पॅक्ट करतात, ज्याच्यामुळे आपल्याला झोप यायला लागते. म्हणजे आपल्यावरती अशी मोहिनी म्हणतो ना आपण, मोहिनी टाकतात आपल्या शरीरावरती. रेकॉर्डिंग ऑन आहे का याचं? ओके, ऑल राईट. तर त्या मोहिनी टाकल्यामुळे काय होतं, की आपल्याला असं एक प्रकारची गुंगी येते आणि त्यामध्ये आपण ना असे खूप असे झोपाळलेले, थकल्यासारखे असे असतो आणि मग झोपून जातो आपण, खूप झोपतो आपण. केव्हाही बरं नसलं आणि औषधं घेतली ना, मी म्हटलं ना, औषधं घेतली की आपल्याला आणखीन आजारी वाटतं. द रिझन इज औषधांचा इम्पॅक्टच आपल्या शरीरावर असा असतो, की तुम्ही झोपा आता. मग आपण झोपतो आणि मग जिथे ते टार्गेट ऑर्गनला बरोबर ते इम्पॅक्ट करतं आणि जे दुखतंय आपल्याला किंवा जे बरं नाहीये, त्याला बरं करतं. त्याच्याकरता शरीर ऍक्टिव्हिटीमध्ये नको, शांत पाहिजे किंवा एका ट्रान्स फेज मध्ये पाहिजे, ज्याच्यामध्ये शरीराला त्याचं काम करता येईल, औषधांना त्याचं काम करता येईल आणि हळूहळू हळू सगळे पॅथोजन्स त्याला मारता येईल. आता इकडे पण युद्ध सुरू आहे, बाहेर पण युद्ध सुरू आहे आणि आत पण युद्ध सुरू आहे, अशी कंडिशन काही चांगली नसते, ओके नाही? म्हणून औषधांचा इम्पॅक्ट शरीरावरती असा असतो, आपल्याला आपोआप थकून गेल्यासारखं, गळून गेल्यासारखं, झोप आल्यासारखं व्हायला लागतं. हे बायोलॉजी म्हणून सांगते, ठीक आहे? एनिवेज, मागच्या वेळेला आपला जो लेसन आपण सुरू केला होता, त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स वी ऑलरेडी हॅव स्टडीड, वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड अँड स्टार्टेड. तुमच्या लक्षात आहे का? हं? पण आता मी माझ्याकडे 10th स्टँडर्डचं आपलं पार्ट 2चं मराठी बुक ओपन करतेय. मी असं करू का, आपलं ठरल्याप्रमाणे इंग्लिशचं बुक ओपन करते आणि मग एक त्यातनं आपण खूप साऱ्या टर्म्स ज्या आहेत त्या मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पण बघूया. म्हणजे मग मी आता एक काम करते, मराठीच्या बरोबर इंग्लिशचं पण बुक समोर काढून ठेवते, कारण ह्या लेसनची आपल्याकडे पीपीटी नाहीये. अख्खाच्या अख्खा लेसनच खूप डिटेल आहे. तर त्यात टर्मिनॉलॉजी बऱ्यापैकी सेमच आहे, असं काही फार वेगळं नाहीये. सो त्याचं मी आता पीडीएफ आपल्या समोर ओपनच करते, ओके नाही? सो देर विल नॉट बी एनी प्रॉब्लेम विथ दॅट. डाउनलोड करून ठेवते आणि माझ्याकडे पण ते राहील आणि दोनही उघडले लेसन्स की मग काही टेन्शन नाही आपल्याला. चला, लेसन नंबर, एक मिनिट, आपला लेसन कोणता आहे सांगा बरं मला, टेल मी द पेज नंबर. लेसन नंबर 6 चालला होता, आठवतंय ना? क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, रिमेंबर? Yes, ma'am. आणि आपण हे बघितलं की आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास करणं इज अ व्हेरी बिग थिंग. देर आर टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, राईट फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू प्लांट्स टू ॲनिमल्स, अँड दॅट टू इन ॲनिमल्स देर इज व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, बरोबर? सम ऑफ देम आर रेप्टाइल्स, सम ऑफ देम आर ॲम्फिबियन्स, सम ऑफ देम आर एव्स, म्हणजे जे हवेमध्ये उडतात असे सगळे. तर एवढी व्हरायटी आपल्याकडे लिव्हिंग थिंग्स मधल्या ॲनिमल्सची आहे. प्लांट्सची व्हरायटी ऑलरेडी आपण 9th स्टँडर्डला बघितली आहे. एवढ्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास एकत्र करणं इज ह्युमनली इम्पॉसिबल. त्याचबरोबर ज्या काही नवीन शोध लागलेल्या स्पीसीज असतात त्यांचाही अभ्यास आपल्याला करायचा असतो. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू अंडरस्टँड की आपल्याला नक्की अभ्यास करता तरी कसा येईल. हाऊ कॅन वी स्टडी द थिंग्स इन अ सिम्पलर वे, ज्याचा आपल्याला अभ्याससाठी म्हणजे काय बरं म्हणू आपण त्याला, ज्याला आपण लॉंग टर्म किंवा परसिस्टंट आणि असा अभ्यास ज्याच्यामध्ये सगळ्यांना आपण केलेल्या अभ्यासाचा काहीतरी उपयोग होईल, असा अभ्यास आपण कसा करू शकतो. जसं मी मागच्या वेळेलाच बोलले होते की आपल्या मेंडेलिव्हने हा अभ्यास केला, सगळ्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं, ते असं काम केलं की जगातल्या बाकी सगळ्यांचं भलं झालं.
तोच विचार ॲनिमल क्लासिफिकेशनच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा कोणी केला होता? बघा, आपल्याला ऑलरेडी ते दिलेलं होतं की ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटलने पहिल्यांदा हे क्लासिफिकेशनचं काम केलं. बट ही ऑब्झर्व द ॲनिमल्स अराउंड हिम आणि मग त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांच्या राहण्याच्या सवयी, त्यांची बॉडीची साईज कशी आहे, ह्या सगळ्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स त्याने बघितल्या आणि त्याच्यावर त्यांचं क्लासिफिकेशन केलं. आणि ही आर्टिफिशियल मेथड असल्यामुळे आपण त्याच्या पुढे गेलो की हे तर आर्टिफिशियल आहे ना. जसं आता तुम्ही जिथे आहात तिथे फार थंडी आहे, आपण स्वेटर घालून बसलोय. आता ऊन आलं तर आपण स्वेटर बिटर सगळं काढून टाकू आणि मस्तपैकी कूल कपडे घालून बसू. याचा अर्थ काय आहे? फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स जे असतात त्याच्यावरून ॲनिमल्स त्यांचे बिहेवियर चेंज करतात. हे आर्टिफिशियल आहे, पण जे ओरिजिनल आहे किंवा जे नॅचरल आहे ते इनसाइड असतं. तुमचं इनसाइड जे काही बनलेलं आहे ते कसं बनलंय, हे जे काही आहे तो बेसिस ऑफ क्लासिफिकेशन पुढच्या वेळेला आला. आणि मग आपण नॉन ट्रेडिशनल आणि ट्रेडिशनल अशा मेथड्सचा आता अभ्यास करू. ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन मध्ये काय आहे? पारंपरिक पद्धत. ह्याच्यामध्ये काय, ॲनिमलचं क्लासिफिकेशन 2 भागांमध्ये केलं होतं, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. हे आपण मागच्या वेळेला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. जस्ट ट्राय अँड रिमेंबर की आपण काय काय बोललो होतो. नॉन कॉर्डेट्स आर दोज ऑर्गॅनिझम्स विच डू नॉट हॅव द बॅकबोन, ज्यांना पाठीचा कणा नाहीये आणि त्याच्यामध्ये तो स्पायनल कॉर्ड नाहीये. त्याला मराठीमध्ये मज्जारज्जू म्हणतात. मला खरंच मज्जा वाटते की त्याचं नाव मज्जारज्जू काय ठेवलं असेल. फार मजेशीर मजेशीर मजा मजा करायची म्हणून असेल की काय, मला माहित नाही. एनिवेज, पण ते मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड हा जो काही असतो तो ज्यांच्यामध्ये आहे ते असतात कॉर्डेट्स. आता मला इथे ना तुमच्यापैकीच कोणतरी पटकन सांगायचं की नॉन कॉर्डेट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात. नॉन कॉर्डेट्स म्हणजे अपृष्ठरज्जू प्राणी. अपृष्ठरज्जू सांगा बरं. कोणतरी माईक ऑन करा आणि पटकन सांगा. मला तुमच्याकडनं काहीतरी उत्तर पाहिजे आज. आणि हा आपला झालेला भाग आहे. सो आय एम आस्किंग यू पर्पजली. कोणाकोणाचं नाव घेऊ शकते मी? अभिषेक, जीवन, हर्षाली, कोणी सांगा पटकन की नॉन कॉर्डेट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय. ते दिलेत बघा समोर. मी तुम्हाला काही नव्याने काही विचारत नाही, जे समोर आहे तेच विचारते. अरे कोणीही सांगा. हर्षाली सांगता येईल का? मराठीत सांगितलं तरी चालेल. मुद्दे इथे समोर आहेत बघा तुमच्या. मीटिंग. हा बोला. काय ग मला तुझा आवाज नाही आला. काहीच नाही ऐकू आलं. अजून कोणाला काही सांगायचंय का? नाहीतर मी सांगणारच आहे, पण हे आपण ऑलरेडी मागच्या वेळेला केलंय. सो यू शुड टेल मी दिस. विवेक बोल ना बाबा. टेल मी. नॉन कॉर्डेट्स. येस मॅम. नॉन कॉर्डेट्स मध्ये नॉट कॉर्ड अब्सेंट असतो. त्याच्यानंतर रेस्पिरेशन साठी पॅरेंगल साइट्स हे ऍबसेंट असतं. नर्व कॉर्ड प्रेझेंट असतो वेंट्रल साइडला आणि कॉर्ड हे डॉर्सल साइडला. बरं, इथे जे लिहिलंय ते तू वाचलंस खरं, पण त्याचा अर्थ काय तो तरी माहितीये का तुला? म्हणजे आपण बोललोय आधी, हे आपण डिस्कस केलंय. डॉर्सल वेंट्रल याचा अर्थ काय सांग बरं जरा एकदा. डॉर्सल साइड म्हणजे मागची बाजू आणि वेंट्रल साइड म्हणजे पुढची बाजू. शाबाश. आता नर्व कॉर्ड जर असला तर तो पुढच्या बाजूला असतो, सॉलिड आणि पेअर्ड असतो, बरोबर. आणि फॅरेंजियल गिलस्लिट्स म्हणजे काय? कशासाठी असतात ते? रेस्पिरेशन साठी. करेक्ट. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता नॉन कॉर्डेटच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही मला सांगितल्या, बरोबर सांगितल्या, शाबाश विवेक. पण ह्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये त्यांनी काय सांगितलंय
की ज्या ॲनिमल्समध्ये, आता बघा नॉन कॉर्डेटच्या एक्झॅक्टली अपोजिट कॉर्डेट्स जे आहेत, वी ऑलरेडी हॅव सीन पॅरेंजियल गिल स्लिट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. आपल्यामध्ये काय आहे, ह्युमन्स मध्ये काय आहे? गिल स्लिट्स आहेत का लंग्स आहेत? लंग्स. बरोबर. आणखीन आपल्याला नाहीये ह्या 10वीच्या धड्यांमध्ये, पण तुमच्या एक्स्ट्रा माहिती करता मी सांगते. आपल्या ह्युमन एम्ब्रिओची डेव्हलपमेंट जेव्हा होते ना, एम्ब्रिओ म्हणजे आईच्या पोटामधलं छोटूसं बाळ, मी ह्युमन्सचं म्हणते, ते सिंगल सेल पासून एका 9 मंथ डेव्हलप्ड बेबी पर्यंतची त्याची जी स्टेज असते ना डेव्हलपमेंटची, त्याच्यामध्ये तो ह्या सगळ्या स्टेजेस मधनं जातो. म्हणजे एक सिंगल सेल, मग कॉलनी ऑफ सेल्स, मग त्याच्यामध्ये त्याला गिल स्लिट्स असतात ना. बेबी, ह्युमन बेबीला आईच्या पोटामध्ये गिल स्लिट्स असतात, ते नंतर चेंज होतात आणि मग त्याचे डेव्हलपमेंट लंग्स मध्ये होतं. म्हणजे गिल स्लिट्स हे कशासाठी असतात? रेस्पिरेशनसाठी असतात. ह्युमन बेबी जो डेव्हलप्ड आपल्याला दिसतो, किंवा न्यूली बॉर्न बेबी जो डिरेक्टली जन्माला आल्या आल्या नाकाने श्वासोच्छ्वास करू शकतो, इट कॅन ब्रीथ, the baby can breathe, he or she can breathe very easily because it has nose and also it has lungs which are functioning. बरोबर. पण आईच्या पोटामध्ये असताना इट इज अ व्हेरी स्मॉल स्ट्रक्चर विच इज गोइंग थ्रू डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, ग्रॅज्युअली, स्लोली बट कंटिन्युअसली. तर त्याच्यामध्ये ऑल दिस 9 months मधल्या पहिल्या 3 months मध्ये द बेबी गोज थ्रू द फेजेस ऑफ इव्हॉल्युशन सिन्स 1 cell टू द कम्प्लिटली डेव्हलप्ड ह्युमन. तर त्याच्यामध्ये तो कधी रेप्टाईलच्या बेबी सारखा दिसतो, कधी आपल्याला तो आपल्या आधीच्या जे स्टेजेस आहेत ना डेव्हलपमेंटच्या, त्या सगळ्या स्टेजेस मधल्या बेबी सारखा तो दिसतो आणि मग तो ह्युमन बेबी मध्ये येतो. तर हे इव्हॉल्युशनचं एक तुम्हाला फर्स्ट लेसन मध्ये आहे ना, हे यू ऑलरेडी हॅव दिस इन युअर फर्स्ट लेसन, राईट? सो खूप सारे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या ह्युमन बॉडीमध्ये असतात प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये, आणि नंतर मग ते चेंज होतात. आपल्या ह्युमन लाईफला सर्व्हाइव्ह करण्यासाठीच्या गरजेप्रमाणे ते बदलत जातात. डॉर्सल, वेंट्रल हे सगळं तुम्हाला खूप परफेक्टली चांगलं समजलेलं आहे. आज आपण ऍक्च्युअल स्टडी सुरू करणार आहे, म्हणजे इथून सुरू करणार आहे, प्रोटोझोआ पॉरिफेरा. चला, आता आपल्याला सब किंगडम नॉन कॉर्डेटा. नाउ वी ऑलरेडी नो व्हॉट धिस ऑल इज. किंगडम ॲनिमलिया, ॲनिमल्सचा किंगडम. दुसरा एक होता किंगडम प्लॅन्टे, जो तुम्ही मागच्या वर्षी केलेला आहे. द किंगडम प्लॅन्टे डील्स विथ ऑल द डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स. This is kingdom Animalia, the bigger and the what we can say the diverse kingdom of animals. There are sub 2 kingdoms. बरोबर. First is non-chordates, the second is chordates. Now see, non-chordates we already have seen, ज्यांच्यामध्ये कॉर्डेट नाहीये, they are non-chordates, त्यांच्यामध्ये पाठीचा कणा नाहीये. याचा अर्थ काय आहे? ते प्रिमिटिव्ह स्टेज मधले आहेत, ते डेव्हलपमेंटच्या त्या स्टेजमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये ते अॅनिमल्स तर आहेत, दे आर नॉट कम्प्लिटली डेव्हलप्ड अॅनिमल्स. मग ते प्रिमिटिव्ह स्टेज मधले आपले सगळे प्रोटोझोआ, पॉरिफेरा, निडारिया, प्लॅटिहेल्मिन्थिस, ॲस्केल्मिन्थिस, ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोल्युस्का, एकिनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा हा सगळ्यात इम्पॉर्टंट ग्रुप आहे. हेमिकॉर्डेटा इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. हा हेमिकॉर्डेटाच्या पुढे मग आपला सब किंगडम कॉर्डेट सुरू होतो, तो आपण नंतर करू. टुडेज टॉपिक ऑफ डिस्कशन वुड बी अप टू दिस 10. त्याच्यामध्ये पण इथे जाण्याच्या आधी आपल्याला क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बघायचे, की कोणत्या कोणत्या क्रायटेरियावरती ह्या 10 ग्रुप्स मध्ये आपण आलो. 10 ग्रुप्स आपल्या नंतर सुरू होतील, आधी आपल्याला बघायचं हे क्रायटेरिया कोणते. सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड म्हणजे फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड. आपण फर्स्ट स्टँडर्ड मधून सेकंड मध्ये जातो, सेकंड मधून थर्ड मध्ये जातो. व्हॉट ऑल दिस इज, वी आर ग्रॅज्युअली ग्रोईंग, ग्रेड बाय ग्रेड वी आर ग्रोईंग. म्हणजेच काय, ग्रेड इज नथिंग बट ग्रुप. ठीक आहे. बॉडी ऑफ एनिमल्स इज मेड अप ऑफ सेल्स. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर एनिमल्स, मेनी सेल्स आर परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स इन देअर बॉडी. आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये वी हॅव कम्प्लिटली डेव्हलप्ड ऑर्गन सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. वी हॅव टाइप्स ऑफ सिस्टम्स इनसाइड अवर बॉडी फिटेड व्हेरी क्लोजली. पण
आपली बॉडी हे खूप कॉम्प्लेक्स मशीन जरी असलं तरी पण देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ ॲनिमल्स विच आर सिंगल सेल. जन्मालाच येताना ते सिंगल सेल येतात, सगळ्या बॉडी प्रोसेसेस करतात, रिप्रोड्यूस करतात, स्वतःचा लाईफ संपला की मरून पण जातात. आणि हे सिन्स द बिगिनिंग ऑफ लाईफ तेव्हापासून आहेत. हे अमिबा, पॅरामोशियम, प्रोटोझोआ किंवा युग्लिना, हे दिस आर सिंगल सेल ॲनिमल्स, राईट. तर हे जे ॲनिमल्स आहेत हे तेव्हापासून आहे जेव्हापासून लाईफ सर्व्हाइव्ह व्हायला सुरुवात झाली होती. सो त्यांच्या बॉडीमध्ये एकाच सेलमध्ये सगळे बॉडी फंक्शन्स होतात. म्हणजेच काय, एका सेल पासून ग्रुप ऑफ सेल्स मध्ये फंक्शनिंग आलं आता बघा. म्हणजेच ग्रेड बाय ग्रेड आपण इन्क्रीज करत चाललोय आपली कॉम्प्लेक्सिटी आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. एका सेलमध्ये लुक ॲट दिस अमिबा अँड लुक ॲट दिस पॅरामोशियम. अमिबा इज अ सिंगल सेल ॲनिमल. द सिंगल सेल हॅज टू डू ऑल द वर्क. भूक लागली, स्युडोपोडिया टाकायचा, फूड एन्कल्प करायचं आणि डायजेस्ट करायचं असेल तर दॅट्स अ स्मॉल होल इनसाइड द बॉडी विच इज लाईक अ एक्सक्रिटरी ऑर्गन. त्यातनं बॉडीतनं नको असलेल्या गोष्टी काढून टाकायच्या. देर इज अ न्यूक्लियस इनसाइड दी स्ट्रक्चर. सो न्यूक्लियस इज द ब्रेन ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल. मग तो अमिबा विचार करणार, त्याला करणाऱ्या गोष्टी ज्या करायच्या त्या नॅचरली तो बरोबर लिव्हिंग थिंग म्हणून ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या तो करणार. पण जस्ट वन सेल डुईंग ऑल द फंक्शन्स, बरोबर. म्हणजेच आता ग्रेड वाईज ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला काय बघायचंय की प्रत्येक कॅटेगरीमध्ये म्हणजे पहिले, दुसरे, तिसरे ह्याच्यामध्ये काय काय चेंजेस होत गेले ते आहे ग्रेड वाईज ऑर्गनायझेशन. सगळ्यात पहिला जो आहे तो आहे, सगळ्यात पहिला जो ग्रेड आहे आपला तो आहे आपला फायलम पॉरिफेरा. सेल्युलर ग्रेड, सेल आहेत फक्त, पॉरिफेरा सिंगल, ठीक आहे. सेकंड, ह्या सिंगल सेलमध्ये काही चेंजेस झाले आणि मग ऑब्व्हियसली डेव्हलपमेंटच्या पुढच्या स्टेजमध्ये सेल्सना हे समजलं की आपण वी कॅन मेक अ ग्रुप ऑफ सेल्स. आणि जेव्हा ग्रुप ऑफ सेल एकत्र आले तेव्हा ते एका पर्टिक्युलर कामासाठी काम करायला लागले. जसं आपल्या इकडे टिश्यूज म्हणतो आपण, टिश्यू काय करतात, एक पर्टिक्युलर काम करतात. त्या टिश्यू मधले सगळे सेल तेच काम करतात, बरोबर की नाही. त्याला आपण म्हणतो आता टिश्यू ग्रेड. म्हणजे सेल्स केम टुगेदर, सिमिलर सेल्स केम टुगेदर, दे वर्कड ॲज अ टीम. सो दॅट वॉज अ टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. पहिले होते सिंगल सेल, सेल्युलर सेल, मग आले टिश्यू. आता टिश्यू जेव्हा एकत्र आले, भरपूर सारे वेगवेगळे टिश्यू काम करायला लागले. मग टिश्यूंनी ऑर्गन ग्रेड. नाउ टिश्यूज डिसाइडेड दॅट आय विल डू धिस जॉब, युअर टीम विल डू दॅट जॉब. जसं बघा, एकच मुलगा असेल आणि एकच मुलगा सगळीच कामं करत असेल, घरातली, बाहेरची, शाळेतली, तर तो काय करेल, त्याच्याच हिशोबाने सगळं करेल की नाही, एकटाच येतो. पण ज्या घरामध्ये 4-5 मुलं असतात, बघा तुम्ही विचार करा, तुम्ही तुमच्याच घरातलं उदाहरण घ्या. तुम्ही जर एकुलते एक असाल आणि तुम्हाला घरातलं काम करायचंय, शाळेतलं काम करायचंय, आई बाबांना मदत करायची, शेतातलं काम करायचंय, तर तुम्हाला सगळं करावं लागतं. पण जर तुम्हाला 2-3 भाऊ बहीण असतील किंवा अगदी चुलत भाऊ बहीण जवळपास राहत असतील आणि तुमचे 4-5 लोकांचा ग्रुप असेल, तर थिंक तुम्ही काय काय करू शकता. तुम्ही दोघं जण पाणी घेऊन या रे, आम्ही दोघं जण हे करतो रे, आणि तुम्ही दोघं ते स्वयंपाकातली मदत करा. यू डिवाइड द वर्क. You make small groups and then you divide the work. That is tissue organ grade. हे ऑटोमॅटिक जे आपण करतो ना तेच आपले सेल्स करतात, राईट. सो हे ऑर्गन ग्रेड कुठपर्यंत आलं. ऑर्गन ग्रेड इज टू डिवाइड द वर्क. म्हणजेच सेलमध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी किंवा त्या ऑर्गॅनिझम मध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी आता त्या ऑर्गनच्या ग्रेडिंग प्रमाणे व्हायला लागल्या. देर आर मल्टिपल थिंग्स हॅपनिंग इन द बॉडी ऑफ अ ऑर्गॅनिझम नाव. पण तरी पण त्याच्यामध्ये एक कम्प्लीट ऑर्गन सिस्टीम अजून तयार झालेली नाही. एक सेल, मल्टिपल सेल्स वर्किंग फॉर डिफरंट थिंग्स, इथपर्यंतच गोष्ट आली आहे. आणि ही टिश्यू ऑर्गन ग्रेड पर्यंतची गोष्ट आपल्याला समजली की अशा अशा पद्धतीने एक एक करत आपण आता पुढे चाललोय. सगळ्यात पहिल्यांदा होता पॉरिफेरा, पहिल्यांदा सिंगल सेल, मग टिश्यू झाले तेव्हा झाला निडारिया, आणि त्याच्या पुढचा, निडारियाच्या पुढचा कोणता आहे बघा जरा. निडारियाच्या पुढचा आहे, हे आपल्याला लिहून ठेवायचं बरं का. प्रोटोझोआ तर सिंगल सेल आहे, त्याच्यानंतर पॉरिफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये बऱ्यापैकी स्ट्रक्चर्स हे तयार असतात, म्हणजे टिश्यू लेवलचे, ठीक आहे, टिश्यू ऑर्गन लेवलचे. आता एक्झाम्पल बघा, ह्याच्यामध्ये
सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन हा एक ना सिम्पल ऑर्गॅनिझम आहे. असे खूप सारे वियर्ड आणि डेव्हलपमेंटल स्टेजच्या सुरुवातीच्या सगळ्या स्टेजेस दाखवणारे अॅनिमल्स अजून पण समुद्रामध्ये आहेत. यू नो दॅट लाईफ स्टार्टेड इन दी ओशन्स, बरोबर. तर या ओशन्सच्या खाली असे देर आर टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स विच शो यू द डेव्हलपमेंटल स्टेजेस. असा आता ह्याची बॉडी बघा ना, इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल बॉडी स्ट्रक्चर. एक असा जसा आपण पाईप म्हणतो की नाही, काइंड ऑफ पाईप गोल, असं काहीतरी स्ट्रक्चर आहे. खाली जमिनीला चिटकलेलं आहे. पाणी आत यायला बाहेर जायला इथून वरती खड्डा आहे. किती सोपं स्ट्रक्चर आहे. एव्हरीथिंग दॅट इट नीड्स इज इन दी वॉटर, बरोबर. पाण्यामधनं त्याला फूड मिळेल, पाण्यामधनं ऑक्सिजन मिळेल, पाण्यामध्येच जे नको आहे ते टाकून देता येईल त्याला. बॉडी इज पोरस, पण पाणी आत यायला बाहेर जायला स्ट्रक्चर आहे, बरोबर. म्हणजेच काय की सिम्पल बॉडी स्ट्रक्चर मध्ये हळूहळू हळूहळू हा एकच सेल असतं तरी पण याच्या बॉडीमधनं आतून बाहेर पाणी गेलं असतं. पण आता इथं इट इज लाईक अ टिश्यू, म्हणजे सगळे एकत्र आलेत त्यांनी आणि एक ग्रुप बनवलाय सेल्सनी, बरोबर. आता अशा पद्धतीने याचं सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन काम करायला सुरुवात करतं. आता ह्याच्या सेलच्या स्ट्रक्चरकडे बघा. तर ह्याची सेल तुम्ही बघितली ही इकडची ही, तर हे स्ट्रक्चर कसं आहे बघा. हे सगळे असे बघा लंबुळके बलून सारखे किंवा बल्ब असतात ना, तसे कॉलर सेल्स आहेत. त्याच्यामध्ये गॅप आहे, परत कॉलर सेल्स आहेत. म्हणजेच काय आहे, ह्या ऑस्टियम मधनं बाहेर जायला आत यायला एक रस्ता आहे. इथून मधून पण रस्ते आहेत, इथे मध्ये मध्ये रस्ते आहेत ऑस्टियम, आणि इथे हे सेल आहेत. सेल मध्ये रस्ता म्हणजे बघा, आत यायला रस्ता आहे, इकडनं पण शरीराच्या मधनं पाणी बाहेर टाकायला गॅप, किंवा उलट बघितलं तर इथं आपल्याला सरळ चित्रामध्ये दिलेलं आहे आउटलेट, पाणी बाहेर जायला रस्ता आहे. मग पाणी आत यायला इथून ही छिद्र मदत करतील की नाही. बघा, आपल्याला लॉजिकली विचार करायचा की हे स्ट्रक्चर कसं काम करतंय. इट्स व्हेरी इझी फॉर मी टू टेल यू की हे बघा असं असतं, पण विचार करून बघा की ह्या स्ट्रक्चरमध्ये ही डेव्हलपमेंट कशी आली असेल. हा पाण्यामध्ये राहणारा जर असेल ऑर्गॅनिझम, तर ह्याला शरीरामध्ये पाणी यायला जागा पाहिजे, शरीराच्या आतून सगळं करून ते पाणी बाहेर पडायला जागा पाहिजे. लॉजिकली समजलं तुम्हाला हे ऑस्टियमचं काम काय आहे. पाणी आत सोडणं, इकडनं आतमध्ये सगळीकडे ते फिरून नको असलेलं पाणी बाहेर टाकून देणं. जसं आपल्या बॉडीमध्ये ब्लड आपण सगळीकडे पसरवतो, म्हणजे ब्लड फ्लो सगळीकडे असतो की नाही, आपण काहीच करत नाही, ते आपोआप शरीरच करतं. तर त्या ब्लडच्या फ्लो मध्ये सगळ्या गोष्टी सगळीकडे पसरतात आणि जे नकोय ते तिकडनं काढून पण घेतलं जातं. ही जी सिस्टीम आहे त्याची सुरुवात बघा किती सिंपल तरीकेने झाली आहे, बहुत सिंपल तरीका, ओके नाही. आणि सेल्युलर ग्रेड आहे. आता पुढचे आहेत हे चपटे कृमी टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये टिश्यू पण आहेत आणि म्हणजे मसल्सचे हळूहळू टिश्यू, मसल्सचे नाही म्हणता येणार, सेल्सचे हळूहळू टिश्यू बनलेले आहेत आणि त्याचं आता ग्रेडिंग झालंय. म्हणजे आता ते ठरवणार की हे काम. बघा आता टिश्यूज आपल्याला जेलीफिश मध्ये दिसतात. हा टिश्यू, तो टिश्यू, डिफरंट काम करणारे टिश्यू आहेत. हे गोनॅड्स, हे इंटेस्टाईन आहे त्याचं, हे माउथ आहे इथे. या बाजूला इकडे बेल, ट्यूब, मसल रिंग, टेंटॅकल्स आणि ओरल आर्म्स. किती विचित्र स्ट्रक्चर आहे बघा. हा एक जेलीफिश आहे. जेलीफिश पाण्यामध्ये असतो, मोस्टली समुद्रामध्ये असतो. आणि ह्या जेलीफिशचे हे ओरल आर्म्स आहेत, म्हणजे इथून फूड खाण्यासाठीची जागा. टेंटॅकल्स म्हणजे हे पांढरे झिपरे केसांसारखे आहेत ना, ते. मसल रिंग ही त्याच्या आजूबाजूला जी काही अशी गोल छत्री आहे ती त्याची मसल रिंग आहे. मध्ये एक ट्यूब आहे आणि बेल आहे. हे काय, त्याचे गोनॅड्स म्हणजे जेनायटल ऑर्गन्स. मग इंटेस्टाईन मध्ये त्याचं हे पोट आहे, इथून तो खाणार इंटेस्टाईन मध्ये येणार, ठीक आहे. आणि असं त्याचं इन जनरल टिश्यूजचं ग्रेडिंग झालेलं आहे. पण आता ह्याच्या पुढची स्टेज आहे टिश्यू ऑर्गन ग्रेड, ठीक आहे. इथे तर नुसते टिश्यू होते, आता या टिश्यूज मधनं ऑर्गन दिसायला लागलेले आहेत. यू कॅन मेक आउट, बघा ह्याला डोळे, आय स्पॉट, डोळ्यांचे स्पॉट, डोळ्यांना दिसत नाही काही पण डोळ्यांना स्पॉट आलेले आहेत. नाऊ इट हॅज अ स्पेशल लाईक स्ट्रक्चर फॉर आईज, बघण्यासाठीची त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट झालेली आहे.
दिस इज अ माउथ. सी, त्याच्या शरीरामध्ये आता माउथ डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आहे, ऑर्गन तयार व्हायला सुरुवात झाली आहे. देन गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, याचा अर्थ ही कॅव्हिटी, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी म्हणजे डायजेशन साठीची तीन काहीतरी गोष्ट शरीरामध्ये आली. इथे असं काही नाहीये, इट इज जस्ट मसल 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 मसल, म्हणजेच टिश्यू 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 ग्रुपमध्ये. पण इथे असं नाहीये. इथं ऑर्गन दिसतात तुम्हाला. देन देर इज अ नर्व कॉर्ड. बघा, नर्व कॉर्ड आला, पण जसं आपण बघितलं तसं आपल्यासारखा पाठी एका ट्यूब मध्ये किंवा प्रोटेक्टेड वगैरे काही नाही, नुसताच नर्व कॉर्ड आहे. कशासाठी? टू गेट द सेन्सेशन्स. आपल्या शरीरामध्ये सेन्सेशन देण्याचं महत्वाचं काम हा नर्व कॉर्ड करतो. इथून सुरुवात झालेली आहे यांच्या बॉडीमध्ये नर्व कॉर्ड येण्यासाठी. तर हे जे काही टिश्यू ऑर्गन ग्रेडिंग आहे हे या प्लॅटी हेल्मिंथस पासून येतं, हे आपण लक्षात ठेवूया. बरोबर? हे झालं तसं माउथ, आय स्पॉट, गँग्लिया म्हणजे हे पुढचे जे स्ट्रक्चर आहेत ना खाली असे दातासारखे ते. आता हा आहे प्लॅनेरिया. प्लॅनेरिया नावाचा हा ऑर्गॅनिझम आहे, चपटा कृमी. आता body organization of human has been shown in the following figure. Use appropriate labels in that figure which organs are present in human body. आता तुम्हाला माहिती आहे हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे. तोंड आहे, ब्रेन आहे, हो की नाही, लिव्हर, त्याच्यानंतर मसल्स, हे पण मसल्स आहेत, थाय मसल्स, लेग, हार्ट, वेगवेगळे ऑर्गन्स जे तुम्हाला माहिती आहेत, दॅट यू हॅव टू जस्ट राईट डाऊन हिअर. डिफरंट ऑर्गन सिस्टम्स आर. नाऊ आता besides the 4 types of body organizations mentioned above, remaining all animals show organ system grade organization. म्हणजे या वरच्या ग्रुप्सना बघितलं म्हणजे तुमचं आता टिश्यू पर्यंत होतं, टिश्यू नंतर ऑर्गन डेव्हलपमेंट पर्यंत आलं. आता सगळ्यात खालची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज आहे जे आहे ऑर्गन सिस्टीम ग्रेड. ऑर्गनची आता सिस्टीम तयार झालेली आहे. ऑर्गन वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये काम करणार आहे. वरपर्यंत ते ऑर्गन डेव्हलपमेंट नुसतं झालं होतं, डोळ्यासारखं दिसतंय, माउथ सारखं दिसतंय, पण ते माउथ पण नाहीये आणि ते डोळे पण नाही, ते अपियर व्हायला सुरुवात झाली. पुढच्या सगळ्या स्टेजेसमध्ये त्यांना आता विशिष्ट ऑर्गन आलेले आहेत आणि त्या ग्रेडमध्ये त्या सिस्टीम मध्ये ते काम करतात. आता जसं बघा, क्रॅब, फ्रॉग, ह्युमन्स, कुठला पण ऑर्गॅनिझम पुढचा घ्या, त्या सगळ्यांच्या शरीरामध्ये ऑर्गन सिस्टीम आहे. आता दुसरा पॉइंट आहे बॉडी सिमेट्री. आपण वरती जे बघितलं ते काय होतं, सेल्युलर ग्रेडिंग होतं, प्रत्येक सेलचं ग्रेडिंग होतं. एक सेल, मल्टिपल सेल, टिश्यू बनले, टिश्यू मधनं ऑर्गन सारखं दिसायला लागलं, ऑर्गन मग पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये गेले. अशी एक एक करत त्याची डेव्हलपमेंटची स्टेज आता आपल्याला माहिती आहे. आता पुढे काय, बॉडी सिमेट्री. बघा, बॉडी सिमेट्री म्हणजे काय, सिम्पल तुम्हाला मी सांगते. माझे हे 2 हात असे ठेवले मी आणि उघडलं तर सेम टू सेम 2 भाग झाले की नाही. दिस इज एक्झॅक्ट 2, बरोबर. बायलॅटरल. फुटाणा किंवा बीज, कुठली पण कडधान्य तुम्ही पाण्यात भिजवली आणि त्याचा दाणा उघडला की तुम्हाला इक्वल 2 भाग दिसतात. त्याला मध्यभागी एक रेष आहे, त्या रेषेच्या आजूबाजूला त्याचे समान 2 भाग होतात, बरोबर. त्याला म्हणतात बायलॅटरल सिमेट्री, जी आपल्या शरीराची आहे. वरून खालपर्यंत एक परपेंडिक्युलर जर काढला तर आपली लेफ्ट साइड आणि राईट साइड एकमेकांच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे, पण ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करते. म्हणजे डावा हात उजवा हात सेम आहे, हाताच्या खाली पाय, पायाच्या खाली हात, असं उलट पुलट लावलेलं नाही आहे, बरोबर. सो इट मीन्स दॅट इज अ एक्झॅक्ट बायलॅटरल सिमेट्री, बरोबर. पण ही आपली झाली. देर आर 2 अदर टाइप्स ऑफ सिमेट्रीज ज्या की बाकीच्या अॅनिमल्स मध्ये पण आपल्याला बघायला मिळतात. जसं बघा, एक आहे असिमेट्री, सिमेट्रीज नसणं. असा कुठला ऑर्गॅनिझम तुम्हाला माहिती आहे याच्या बॉडीमध्ये काही सिमेट्री नाहीये? मेनी ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा. अमिबाच्या शरीराला काही शेप नाहीये पर्टिक्युलर. तुम्ही त्याचे कसे पार्ट्स करणार? इमॅजिनरी ऍक्सेस धरा आणि त्याच्या भोवती त्याला कसंही डिवाइड करा, यू विल नॉट गेट एनी काइंड ऑफ शेप आउट ऑफ इट. कधी इकडे जास्त, कधी तिकडे जास्त, हे असिमेट्रिकल बॉडी आहे. स्पॉन्जेस, त्याचं एक्झाम्पल स्पॉन्जेस आहेत. खाली पण आपल्याला चित्रामध्ये दिलंय बघा. काय स्पॉन्जेस ना तुम्ही बघा, असं कापा,
असं कापा, असं कापा, कसंही कापा. कापा याचा अर्थ आहे मेक 2 पार्ट्स. कापा म्हणजे खाण्याकरता कापायचं नाही, अभ्यास करण्याकरता. सो वेन यू डिवाइड द बॉडी ऑफ एनी ऑर्गॅनिझम, यू शुड गेट सम काइंड ऑफ सिमिलॅरिटी ऑर सम सिमेट्री. तसं काहीच मिळत नाही याच्यामध्ये. सो दिस इज असिमेट्रिकल बॉडी. सेकंड इज रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री इज अशी सिमेट्री आहे त्याच्यामुळे तुम्ही मल्टिपल सेंट्रल ऍक्सेस काढू शकता आणि तुम्हाला एक्झॅक्ट सेम मिळतात. बरोबर. इमॅजिनरी कट पासेस थ्रू सेंट्रल ऍक्सिस बट एनी प्लेन. बघा ना, असा ठेवा, असा ठेवा, असा कसाही ठेवा. रेडियल सिमेट्री. जसं एक सर्कल काढला मी आणि हा त्याचा सेंटर आहे. अशी रेष काढली, अशी काढली, अशी काढली, अशी कुठूनही काढा. सेंटर मधून जाणाऱ्या कुठल्याही रेषेमधनं त्या सर्कलचे मला 2 भाग करता येतील की नाही. अशीच असते रेडियल सिमेट्री. आता इथे जे काही स्ट्रक्चर दिसते तुम्हाला या अॅनिमलचं, तुम्ही त्याला असं 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 कुठल्या पण सेक्शन मध्ये कट केलं तर यू विल गेट 2 इक्वल पार्ट्स. बट इट इज इन मोर दॅन 1 प्लेन्स. एकाहून जास्त पद्धतीने कट करून पण तुम्हाला ते मिळतं. सो दॅट इज द रेडियल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्रीचा अर्थ जशी आपली बॉडी आहे, पण इट इज ओनली इन 1 इमॅजिनरी ऍक्सिस. एकच ऍक्सिस आहे. असाच जर कापला तर आपले 2 भाग होतात. आडवा कापला तर वरचा आणि खालचा हे सिमेट्रिकल नाही आहेत. पोटाच्या वरती, पोटाच्या खाली आपले ऑर्गन्सच वेगळे आहेत. सो देअर इज नो मॅच. बट येस, व्हर्टिकल लाईन अशी आहे ज्याचा लेफ्ट आणि राईट पार्ट आपला एक्झॅक्टली सेम आहे. बरोबर. त्याला आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. तर अॅनिमलची सिमेट्री कुठली आहे ह्याच्यावरती पण त्याचे आपण क्लासिफिकेशन मध्ये मुद्दे धरलेले आहेत. नाउ व्हॉट दिस इज? दिस इज जर्म लेयर्स. ओ माय गॉड, हे काय आहे? ते तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की ह्युमन एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होतो तेव्हा आईच्या पोटामध्ये एका सिंगल सेल पासून त्याची डेव्हलपमेंट होते. राईट. अ सिंगल सेल मल्टिपल मल्टिपल 4 बनतात. 4चे 8 बनतात, 8चे 16 बनतात, 16चे 32 रिप्लिकेट होत राहतात, रिप्लिकेट होत राहतात आणि एक छोटासा बॉल बनतो. आणि मग त्या बॉल्स मधनं 3 लेअर बनतात. एंडोडम, मिझोडम, एक्टोडम. आणि मग प्रत्येक डम या शब्दाचा अर्थ आहे की लेअर. प्रत्येक लेअर मधनं ते ऑर्गन्स बनतात. दिस इज इन केस ऑफ अस ह्युमन्स द मोस्ट डेव्हलप्ड ॲनिमल्स. बरोबर. म्हणजेच काय, आपल्या एम्ब्रिओ स्टेजमध्ये जे काही डेव्हलपमेंटल लेयर्स बनतात ते 3 बनतात. एंडोडम, एक्झोडम, मिझोडम. मिझोडम सेंट्रल असतो त्याच्यामध्ये सगळे सॉफ्ट ऑर्गन्स बनतात. एक्झोडम आउटसाइडचे सगळे टफ पार्ट्स आणि एंडोडम आतले सगळे इंटरनल पार्ट्स. अशा पद्धतीने जनरल आपण त्याचं डिव्हिजन करू शकतो. ठीक आहे. पण काही ॲनिमल्स मध्ये जे की प्रिमिटिव्ह लेअर आहेत त्याच्यामध्ये 2 लेअर बनतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एंडोडम बनतो आणि एक्डोडम बनतो. पण मिझोडम हा डेड सेल्सचा असतो, डेड लेअर असतो. त्याच्यामध्ये असं काही स्पेशल आपल्यासारखा एक पर्टिक्युलर लेअर नाही ज्याच्यामधनं ऑर्गन्स बनतात. ठीक आहे. बघा, जर्म लेयर्स आर फॉर्म ड्युरिंग द इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. फॉर्म द जर्म लेयर्स. सो different tissues are formed in the body. In case of some animals, only 2 germ layers, endoderm आणि exoderm एवढेच बनतात. म्हणजे ऑल निडारियाज. आणि मोस्ट ऑफ द रिमेनिंग एनिमल्स 3 जर्म लेयर्स. बाकी सगळ्यांमध्ये मोस्टली 3 जर्म लेअर आहेत. आणि आपल्या बॉडीमध्ये जसं मी सांगितलं, वी आर ऑल्सो ट्रायबोब्लास्टिक. ट्रायबोब्लास्टिक म्हणजे 3 लेयर्स. आणि डिप्लोब्लास्टिक म्हणजे डिप्लोब्लास्टिक 2 किंवा डायप्लोब्लास्टिक असे म्हणू शकता. डाय आणि ट्राय. ट्रिप्लोब्लास्टिक, डिप्लोब्लास्टिक. हे जनरली डिप्लोब्लास्टिकला 2, ट्रिप्लोब्लास्टिकला 3 लेअर असंच म्हणतात. डाय आणि ट्राय आपल्या अदर जनरल काय म्हणतो आपण बोलण्याच्या पद्धतीप्रमाणे आपण त्यांना म्हणू शकतो. आता पुढचं जे आहे बॉडी कॅव्हिटी. आता हे काय आहे बॉडी कॅव्हिटी? आपल्या बॉडीमध्ये कॅव्हिटी आहे का? आहे. आपल्या बॉडीमध्ये स्पेसिफिक बॉडी कॅव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे ऑर्गन्स कोंबून ठेवलेत.
ते विचार करा, एवढीशी आपली बॉडी आहे बघा. मला स्वतःला बघा, मी बघते तुम्हाला स्वतःला, तुम्ही जरा स्वतःला बघा. किती एवढीशी बॉडी आपली, काय काय कोंबलंय त्याच्यामध्ये. सगळ्यात वरच्या बाजूला म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये, आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये लंग्स आहेत, हार्ट आहेत, त्याच्यानंतर इथे बोन्स आहेत खूप सारे, म्हणजे ते छातीचा पिंजरा म्हणतो ना आपण ते. त्याच्यानंतर डायफ्राम आहे, बरोबर का. त्याच्या खाली मग आपली ऍब्डॉमिनल कॅव्हिटी सुरू होते. त्याच्यामुळे तर बापरे किती किती ऑर्गन्स. जस्ट इमॅजिन की जर माझी स्किन आरपार मला बघू शकता आली असती तर मला माझ्या शरीराच्यात काय काय लपलंय सगळं दिसलं असतं, राईट. कदाचित म्हणूनच आपली बॉडी ट्रान्सपरंट नाहीये, नाही तर आपण स्वतःवरती प्रयोग केले असते. तर याचा अर्थ असा आहे की आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये एक बॉडी कॅव्हिटी असते, त्याच्यामध्ये सगळे ऑर्गन्स फिट केलेले असतात. बॉडी वॉल आणि इंटरनल ऑर्गन्स याच्यामध्ये असते. बॉडी वॉल म्हणजे आपल्या शरीराची बाह्य भिंत, बाह्य भित्तिका. इंटरनल ऑर्गन्स म्हणजे एकदम आतमध्ये असलेले जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये असलेली कॅव्हिटीला आपण सिलोम म्हणतो. COELOM, सिलोम, बॉडी कॅव्हिटी, बरोबर. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, बॉडी कॅव्हिटीला? रिक्तिका. In case of multicellular animals, during initial period of their embryonic development, body cavity is formed from either mesoderm. Such type of body cavity is present in animals of phylum Annelids and all phyla coming after Annelida. Such animals are called as eucoelomates, animals with true body cavity. And body cavity is absent in case of animals from phyla Porifera, Cnidaria and Platyhelminthes. They are called as acoelomates आणि eucoelomates. सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. हा शब्द इथून सुरू होतो बघा, COEM. ज्यांच्यामध्ये ही बॉडी कॅव्हिटी आहे ते आहेत eucoelomates आणि ज्यांच्यामध्ये ती नाही आहेत ते आहेत acoelomates. जे प्रिमिटिव्ह ग्रुप्स आहेत आपले, पॉरिफेरास, निडारिया, प्लॅटिहेल्मिंथस, त्यांच्यामध्ये ही बॉडी कॅव्हिटी नाहीये, म्हणून मग त्यांना आपण काय म्हटलंय, एसिलोमेट्स. पण आपल्या ॲनेलिडा आणि त्याच्या पुढचे सगळे जे काही आहेत त्या सगळ्यांमध्ये एक स्पेसिफिक बॉडी कॅव्हिटी आहे जी मिझोडम पासून बनली आहे. ते 3 डम होते ना आपले, एक्टोडम, मिझोडम आणि एंडोडम. मेझोडम मधनं आपली बॉडी कॅव्हिटी बनली आहे, म्हणून त्याला आपण ट्रू बॉडी कॅव्हिटी, खरी खरी बॉडी कॅव्हिटी, नुसतीच नावाला म्हणून नाही, खरी खरी आहे. सो त्याला आपण म्हणतो युसिलोमेट, म्हणजे आपल्या सगळ्यांना आपण म्हणतो युसिलोमेट. आता इन केस ऑफ एनिमल्स फ्रॉम फायलम एस्केलमिंथस, दे हॅव बॉडी कॅव्हिटी बट इट इज नॉट फॉर्म बाय द अबोव मेन्शन 2 ways. एज दोज एनिमल्स आर कॉल्ड एज सुडोसिलोमेट्स. आता हे बघा, हा ह्याच्यातला एक खूप महत्वाचा भाग आहे आणि एक्झाम मध्ये याच्यावर खूप कन्फ्युजन असतं मुलांना. एसिलोमेट्स, युसिलोमेट्स, स्युडोसिलोमेट्स. आपल्याला इथे त्यांनी सांगितलंय एस्केलमिंथस, बघा, स्युडोसिलोमेट हे आहेत स्युडोसिलोमेट, खोटे खोटे. स्युडो या शब्दाचा अर्थाच आहे खोटे, आभासी. यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटी असं आपल्याला वाटतं, पण ती खरी कॅव्हिटी नाहीये, ती मिझोडर्म पासून बनलेली नाहीये, म्हणून त्याला आपण स्युडोसिलोमेट्स असं म्हणतो. हा चपटा कृमी बघा, याच्या बॉडीमध्ये कॅव्हिटीच नाही. हा झाला असिलोमेट, बघा, हा पूर्ण प्राणी आहे, त्याला तुम्ही कट केलं, त्याच्यामध्ये कुठलाच बॉडी कॅव्हिटी दिसत नाहीये, म्हणून तो आहे एसिलोमेट, त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नाही. ह्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी दिसल्यासारखं तर वाटतंय, पण ती मिझोडर्म पासून बनलेली नाहीये, खरी खरी बॉडी कॅव्हिटी नाहीये, म्हणून आपण त्याला म्हणालो स्युडोसिलोमेट. आणि मग वरती जे आहेत युसिलोमेट्स, म्हणजे खरी खरी बॉडी कॅव्हिटी असलेले, त्यांच्यामध्ये मिझोडर्म पासून एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. सो बॉडी कॅव्हिटी मध्ये पण डेव्हलपमेंट होते. प्रिमिटिव्ह स्टेज मध्ये नाहीच आहे, हळूहळू आणि मग पूर्ण डेव्हलप्ड, अशा पद्धतीने बॉडी कॅव्हिटी आपल्याला झालेली दिसते. मग आहे बॉडी सेगमेंटेशन. नाव सी, बॉडी सेगमेंटेशनचा अर्थ आहे की आपल्या शरीराला आपण सेगमेंट मध्ये डिवाइड करू शकतो. तुम्ही गांडूळ बघितलं असेल, सगळ्यांनी पावसाळ्यामध्ये गांडूळ बघितलेलं असतं. तुम्ही बघितलं असेल, त्याच्यावर जमिनीवर जातं ना असं, त्याच्या अशा बॉडीमध्ये ना असे पार्ट्स 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 हल्ल्यासारखे वाटतात. ते काय आहेत, त्याच्या बॉडीच्या सेगमेंट्स आहेत. सेगमेंट्स म्हणजे छोटे छोटे भाग आहेत. आपल्या शरीराचे पण सेगमेंट्स आहेत का? आहेत. म्हणजेच बॉडी सेगमेंटेशन हा आपला पुढचा डेव्हलपमेंटचा मुद्दा घेतलेला आहे. इफ द बॉडी ऑफ एनिमल्स इज डिवायडेड इंटू अँड सिमिलर युनिट्स,
then that is called as a segmented body. And each small unit is called as segment. Animals like earthworm from phylum Annelids. आता बघा, या अर्थवर्म मध्ये मग अशी मी तुम्हाला जसं सांगितलं ते छोटे छोटे सेगमेंट्स एकमेकांना जॉईन केलेले, पुढे पुढे गेल्यावरती त्याची पूर्ण बॉडी मूव्ह होते. अशाच ॲनिमलला आपण काय म्हणतो, बॉडी सेगमेंटेड ॲनिमल, बरोबर की नाही. आता बघा, आपल्या 10च्या 10 सगळ्या क्लासिफिकेशनच्या मुद्द्यांना किती सोप्या पद्धतीने ह्या टेबलमध्ये दिलेले बघा. किंगडम ॲनिमलिया, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाउट सेल वॉल, बरोबर. बॉडी ऑर्गनायझेशन सेल्युलर ग्रेड मध्ये आहे. मग टिश्यू ऑर्गन, टिश्यू, मग ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम ग्रेड. सेल्युलर ग्रेड पहिली होती. ह्याच्यामध्ये असिमेट्रिकल बॉडी येते आणि मग त्याच्यामध्ये एकच ग्रुप येतो, पॉरिफेरा. आता तुम्हाला जर पॉरिफेरा ह्या ग्रुप बद्दलची माहिती विचारली तर तुम्ही काय सांगणार, की त्यांची बॉडी ही असिमेट्रिकल असते, त्यांच्या बॉडीला सेल्युलर ग्रेड असते, त्यांच्या बॉडीमध्ये सिलम नाहीये, देर इज नो बॉडी कॅव्हिटी, नाहीच आहे, आणि ते किंगडम ॲनिमलिया ह्या गटामध्ये येतात, बरोबर की नाही. दुसरं आहे रेडियल सिमेट्री. असिमेट्रिक मधनं जरा डेव्हलपमेंट झालेली आहे असिमेट्रिकल बॉडी, निडारिया. रेडियल सिमेट्री आहे, कसंही कट केलं तरी पण तुम्हाला 2 इक्वल भाग मिळतात आणि त्याच्यामध्ये काय आहे, टिश्यू ग्रेड दिसते आपल्याला, टिश्यू ग्रेड दिसते, बरोबर. मग पुढचं आपल्याला माहिती आहे, एसिलोमेट, स्युडोसिलोमेट आणि युसिलोमेट हे तिघं बायलेटरल सिमेट्री मध्ये येतात. आणि मग युसिलोमेट मध्ये ॲनिलिडा हा एक ग्रुप आहे फायलम मधला, ठीक आहे. हा युसिलोमेट ट्रू बॉडी खरं सिस्टीम ग्रेड त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे, ऑर्गन्सची सिस्टीम तयार झालेली आहे त्यांच्यात, बरोबर की नाही. आणि हा किंगडम ॲनिमलियाचा पार्ट आहे, समजलं. आता ह्याचा अभ्यास कसा करायचा, इट्स व्हेरी मच टू अंडरस्टँड, व्हेरी मच टू मेमोराइज अँड व्हेरी मच टू बाय हार्ट ऑल्सो. खूप कठीण आहे हे सगळं पाठ करायला. मग काय करायचं, हा टेबल 3 वेळा लिहायचा. हा होमवर्क आहे. यू हॅव टू राईट डाऊन धिस टेबल थ्राइस. कसं लिहायचा, सोपा करून. आपल्याला किंगडम आणि नुसतं दिवस छापून काढून नका, डोक्याचा वापर करा. तुम्हाला पेपरमध्ये सोपं जायला म्हणून लिहितात. सगळ्यात हे 10 फायलम लिहून टाकायचे इकडे. ह्याच्यामध्ये कधीच बदल होणार नाहीयेत. हे 10 फायलम तुम्हाला पक्के लक्षात राहायला पाहिजे. पॉरिफेरा, निडारिया, आर्थ्रोपोडा, मोलस्का, हेकिरोडर्माटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. शेवटचे 2 तर सोपे आहेत, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा. पॉरिफेरा, निडारिया. आता पॉरिफेरा, निडारिया ह्या दोघांचा पण एक ग्रुप आहे. तुम्हाला पुढच्या वेळेला मी याची गोष्ट सांगेन, ही नावं लक्षात ठेवायला एक स्टोरी बनवली आहे, ते मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे. मग हे 10 गट झाले की मग तुम्हाला इकडे इकडे कशा कशा गोष्टी आहेत, बॉडी कॅव्हिटी मधनं मागे जा, सिमेट्री मध्ये, तिकडनं बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये जा, आणि सगळ्यात शेवटी तर हे कॉमन आहे. असं तुम्ही हे लिहा, म्हणजे डावीकडून उजवी लक्षात ठेवायला सोपं आहे, म्हणून हा अभ्यास करतोय आपण, ठीक आहे. खूप slow आहे. ठीक आहे, जरा बघूया. आपला पॉरिफेरा आज सुरू होईल. हा पहिला फायलम आहे, सगळ्यात प्रिमिटिव्ह आहे. त्याच्या बॉडीमध्ये ना कॅव्हिटी आहे, त्याच्या बॉडीमध्ये ना सिमेट्री आहे, त्याच्या बॉडीमध्ये 3 लेअर पण नाही आहेत.
मग आता त्याच्या बॉडीमध्ये काय काय सिम्पल आहे. हा आपल्या सगळ्यात पहिला डेव्हलपमेंटच्या स्टेज मधला ॲनिमल आहे. तर दिस आर सिम्पलेस्ट बॉडी ऑर्गन्स. त्यांची जी बॉडी आहे ती एकदम सिम्पलेस्ट असते. त्यांच्या बॉडीचा प्लॅन पण एकदम सिम्पलेस्ट आहे आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो स्पॉन्जेस. स्पॉन्ज सारखी बॉडी. दे बेअर न्यूमरस पोर्स ऑन देअर बॉडी अँड दोज पोर्स आर कॉल्ड एज ऑस्टिया अँड ऑस्क्युला. ऑस्टिया आणि ऑस्क्युला. ऑस्टिया खाली आहेत आणि ऑस्क्युला वरती आहेत. म्हणजे इथून पाणी आत येणार आणि तिकडनं बाहेर पडणार. हो की नाही. आपण मगाशी चित्रामध्ये aquatic animals, most of them are marine and few are freshwater dwellers. जसं आपल्याला मगाशी मी म्हटलं होतं की लाईफ स्टार्टेड इन दी ओशन्स, तर समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये हे मॅक्झिमम दिसतात आणि aquatic animals फक्त पाण्यामध्येच असतात. त्यांच्या बॉडीला असिमेट्रिक म्हणतात. काही सिमेट्रीच नाहीये. व्हेरी फर्स्ट दे हॅव स्पेशल टाईप ऑफ सेल कॉल्ड एज कॉलर सेल्स. हे कॉलर सेल्स आहेत. म्हणजेच काय करतात, त्यांच्या बॉडीमध्ये फिल्ट्रेशन करण्यासाठी पाण्यातच असतात ना सारखे, पाणी फिल्टर होण्याकरता त्यांच्या बॉडीमध्ये कॉलर सेल्स आहेत आणि सपोर्ट बॉडीला सपोर्ट देण्याकरता त्याचा वापर होतो. दिस ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच टू सबस्ट्रॅटम. खाली कशाला तरी ते चिटकलेले असतात, स्वतःहून मूव्ह नाही करू शकत. अँड दे डू नॉट शो लोकोमोशन. झाडांसारखे असतात, एकाच ठिकाणी चिटकून बसलेले. हेच दे आर रिफर्ड ॲज सेडिमेंटरी ॲनिमल्स. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे ॲनिमल्स असून एका ठिकाणी चिटकून बसलेले असतात म्हणून दे आर कॉल्ड एज सेडेंटरी, म्हणजे एका ठिकाणी चिटकलेले. दे कांट मूव्ह. Their spongy body is supported by spicules or spongion. हे फायबर्स आहेत. त्यांची बॉडी हे ह्या गोष्टीमुळे सपोर्ट केलेली असते. स्पिक्युल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट और सिलिका. व्हेरी व्हेरी टफ मटेरियल. कॅल्शियम कार्बोनेट, सिलिका हे स्ट्रेंथ देतात ना, त्याच्यापासून त्याचे फायबर्स बनलेत आणि त्याची बॉडी त्याने सपोर्ट केली आहे. म्हणजे नुसते सेलपेक्षा आता काहीतरी स्ट्रक्चर बनले, त्याला काहीतरी सपोर्ट पाहिजे की नाही. एकावर एक तुम्ही नुसते बॉक्स जरी ठेवले तरी भिंतीला लावून ठेवता ना, म्हणून असं ते पडत नाही. तर ते होण्यासाठी हे जे त्यांच्या बॉडीला सपोर्ट सिस्टीम आहे ती आहे कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाची. दीज ॲनिमल्स फीड अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन द बॉडी अलॉंग विथ द वॉटर. वॉटर इज टेकन इन थ्रू ऑस्टिया अँड गिवन आउट थ्रू ऑस्क्युल्स. बघा, इकडून शरीरामध्ये पाणी येणार आणि इथून बाहेर पडणार. जे मगाशी आपण बोललो की नाही वरच्या चित्रामध्ये तेच आहे. ऑस्टिया आर टू लेट द वॉटर कम इन साइड द बॉडी. इथून पाणी आत येतं, फिरतं आणि बाहेर निघून जातं. जे नको ते बाहेर टाकतं, जे हवंय पाण्यात ते काढून घेतं. दिस ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग अँड ए सेक्शुअल मेथड or by the sexual method also. Besides, they have a good ability of regeneration. किती भारी आहे माहिती आहे का तुम्हाला. हा पार्ट तुटला, निघून गेला, तर इथं परत डेव्हलप होतो. जसं हे तुम्ही एखाद्या पालीच्या बाबतीत बघितलं असेल. तुम्ही पालीला मारलं, पाल हकलवण्याकरता पालीला खूपदा लोक मारतात. पालीची शेपूट तिथेच पडते, वळवळ करते, पाल पळून जाते दुसरीकडे. हा तिचा स्वतःला वाचवण्याचा एक खूप मोठी काय म्हणू आपण ट्रिक आहे. पण त्याचाच वापर रिजनरेशन, एकदा शेपूट तुटली की तुटली का नाही परत येते, म्हणजेच रिजनरेशन ही ॲबिलिटी त्यांच्यामध्ये आहे. याचे एक्झाम्पल्स आहेत बाथ स्पॉन्ज, आंघोळीला वापरतात ते सगळे, आणि हॅलोनिला किंवा युप्लेक्टिला हे सगळे त्यांची नावं आहेत. सायकॉन आणि युस्पॉन्जिया हे कॉमन एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. पुढच्या वेळेला आपण दुसऱ्या फायलम निडारिया किंवा सिलेंट्रेटामध्ये आपलं टॉपिक सुरू करूया. ठीक आहे. चला थांबूया आज आपण इकडे. आपण लेसनचा खूप महत्वाचा भाग आज केलेला आहे. पुढच्या वेळेला आपल्याला आता एक एक फायलम डिस्कस करत जायचंय. तो आपण पुढच्या वेळेला बघूया. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. Bye, ma'am. Good night. Bye, ma'am. Good night. Bye, ma'am.